सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या कायझेन MPSC यूट्यूब चॅनलमध्ये. आता अजून आपण आपल्या जे डेली क्वेश्चन्स सॉल्व करतो आपण मॅथ्सचे, त्याला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा काय आपल्याला. 2 उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत 135 मते अवैध ठरली. बरोबर, म्हणजे 135 मतं काय झाली, ती बाद झाली असं आपण सांगू शकतो. यशस्वी उमेदवाराला वैध मतांच्या 70% मते मिळाली आणि तो 40,000 मतांनी विजयी झाला. तर एकूण किती मतदान झाले? आता 2च उमेदवार होते, बरोबर, त्यामुळे एक काय झाला, विजयी झाला आणि दुसरा पराजय झाला त्याचा. ठीक आहे. आणि 135 मध्ये काय झाली, अवैध झाली. म्हणजे वैध मते जर आपण एक्स मानली, वैध मते जर एक्स असतील तर 70% एक्सच्या, म्हणजे जो विजयी उमेदवार आहे त्याला किती मिळाले, एक्सच्या 70%. मग जो हारलेला उमेदवार आहे त्याला काय मिळालेलं असेल, याला जर 70% असेल तर त्याला 30% मिळाले. बरोबर, 30% ऑफ एक्स. आणि जो विजयी उमेदवार आहे तो 40,000 मतांनी जिंकून आला. म्हणजे ह्या दोघांमधील जे मतांचा फरक असेल तो किती असणार आहे, 40,000 असणार आहे. त्यामुळं 70% ऑफ एक्स मायनस 30% ऑफ एक्स बरोबर 40,000. हे आपलं काय झालं, इक्वेशन तयार झालेलं आहे. आता हे जर आपण सॉल्व केलं, बघा 70% आणि 30% याची जर वजाबाकी केली तर ती येते 40% ऑफ एक्स आहे तसाच पुढं 40,000. मग 40% कसं लिहाल, 40 भागिले 100, हा एक्स तसाच राहील बरोबर 40,000. आता एक्स फक्त इकडे ठेवा, 100 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल बरोबर, 100 इकडे काय होईल, मल्टिप्लाय जाईल आणि 40 इकडे काय होईल, डिव्हिजनमध्ये जाईल. मग 40,000 आहे तसंच, त्याला 100ने मल्टिप्लाय करायचं आणि 40ने डिवाईड करायचं. 0ला 0 गेला, 4 1 जा 4, 4 1 जा 4, हे 1000 राहिलं. मग 1000 गुणिले 100 म्हणजे 1000वर 2 शून्य अजून किती झाले, मग हे 1,00,000. म्हणजे एक्स काय आला आपला, 1,00,000 आलेला आहे. आणि एक्स काय मानलं आपण, वैध मते मानलेले आहे. तर एक्स म्हणजे 1,00,000 आले. आणि आपल्याला विचारलं काय, तर एकूण किती मतदान झालं. तर मतदान डेफिनेटली 1,00,000 तर झालेलंच आहे, प्लस हे 135 जी मते अवैध ठरलेली त्याचे देखील मतदान झालेलं आहे बरोबर. त्यामुळे 1,35,135, तर 1,01,135 पर्याय क्रमांक 1. तर एवढं सोपं आहे. फक्त आपल्याला नीट वाचायचं. आपल्याला विचारले काय, वैध मतं विचारलेत, म्हणजे लिगल वोटिंग किती झाले ते विचारले, की आपल्याला टोटल वोटिंग विचारलेलं आहे, हे फक्त व्यवस्थित पाहायचं. पुढचा प्रश्न बघा काय म्हटलं आहे. एक रक्कम ABCD यांना अनुक्रमे 5 2 4 3 या प्रमाणात विभागायचे आहे. जर सीला डीपेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले, सीला डीपेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले तर बीचा वाटा किती असेल. तर आपल्याला माहिती, तर आपण काय करतो, यांचे जर प्रमाण जर 5 2 4 3 असेल तर त्यांच्याकडे जे ॲक्च्युअल रक्कम असेल ती किती असेल, 5x एकडे असेल, 2x बीकडे असेल, 4x म्हणजे हे याला एक्सने आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो, 4x सीकडे असेल आणि 3x डीकडे असेल. आपल्याला म्हटलं काय, सीला डीपेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले, म्हणजे सी आणि डी यांच्यामध्ये कशाचा कितीचा फरक असणार आहे, 1000 रुपयाचा बरोबर. सीला 1000 जास्त आहे, म्हणजे त्यांच्यातला फरक हा डेफिनेटली काय असणार, 1000चा. मग सीला किती भेटले, 4x, डीला किती भेटले, 3x, दोघांमधला फरक कितीचा आहे, 1000चा. मग याच्यावरून तुम्हाला आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाईंड करता येईल. बघा आता 4x वजा 3x किती राहिलं, फक्त x राहिला. आता x म्हणजेच किती आहे, 1000. म्हणजे आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू आलेली 1000. आणि आपल्याला काय विचारलं, बीचा वाटा विचारला. आता बीचा वाटा किती आहे, 2x. मग एक्स जर 1000 असेल तर 2x म्हणजे किती, 2000. कॉमन सेन्स. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे. हे रेशो प्रपोर्शनचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला असे सोडवायचे आहेत. आता पुढचा क्वेश्चन जो आहे म्हणजे हा तर खूप इंटरेस्टिंग आहे. आता पहा आपल्याला काय विचारलं आहे, की कोणती खालीलपैकी अशी वेळ असेल की ज्यामध्ये तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 151 डिग्रीचं कोण तयार होईल. तर आपल्याला माहिती आहे, जे घड्याळ असतं आपलं ते घड्याळ किती डिग्रीचं असतं, 360 डिग्रीचं घड्याळ असतं बरोबर. टोटल 12 तास असतात राईट. इथं 15 मिनटं होतात, इथं 30 मिनटं, हे 45 मिनटं आणि हे 60 मिनटं. मी मध्ये असे थोडक्यात मी प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्हाला हे काढून दाखवतो आहे. आता याच्यामध्ये फक्त एक समजून सांगतो तुम्हाला, जर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधलं कोण आपल्याला कसा मेजर करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, घड्याळाचं टोटल मेजरमेंट किती आहे, 360 डिग्री. आणि टोटल मिनिट किती असतात, 60 मिनिट असतात बरोबर. तास किती असतात, 12 तास असतात. ओके, 60 मिनटं असतात, 12 तास असतात. कारण हे का सांगितलं मी, 60 मिनिट मिनिट काटा हा 60 मिनटं फिरतो एका तासासाठी, आणि एका दिवसासाठी म्हणजे 12 तासासाठी तास काटा हा पूर्ण फिरतो 0 पासून 12 पर्यंत. इथं आपले 1 वाजतात, इथं 2 वाजतात, इथं 3 वाजतात, 4, इथं 5, इथं 6 वाजतात, 7 8, इथं 9 वाजतात, 10 आणि 11 आणि इथे शेवटी 12 वाजतात बरोबर.
आता जर आपण लक्षात घेतलं तर 12:26 जेव्हा असतील डेफिनेटली तेव्हा मिनिट काटा कुठं असेल, जिथं 26 मिनटं पूर्ण होतात. म्हणजे इथं बघा, इथं 15 मिनटं पूर्ण झाले, त्यानंतर इथं 20 मिनटं, इथं 25 मिनटं. म्हणजे डेफिनेटली पुढे हे जे 5 मिनटं आहे त्यापैकी एका ठिकाणी, ह्या ठिकाणी काय असणार, आपला मिनिट काटा असणार आहे. मी वेगळ्या कलरने दाखवतो. हा आपला मिनिट काटा असणार आहे 26. आणि डेफिनेटली जेव्हा मिनिट काटा पुढे जातो आहे त्याच वेळेस 12 वाजल्यानंतर हा जो तास काटा होता इथला, तो तास काटा काय होणार, तो देखील थोडा पुढे सरकणार. बरोबर का? कारण मिनिट काटा पुढे सरकला, तास काटा देखील पुढे सरकणार. आता याच्यामधलं कोण कसं कॅल्क्युलेट करायचं, तर आपल्याला माहिती आहे की टोटल 12 तास म्हणजे किती, 360 डिग्री. ओके, 12 तास म्हणजे 360 डिग्री. तर 1 तास म्हणजे किती, तर 12ने याला डिवाईड केलं, 360 भागिले 12, तर उत्तर येतं 30 डिग्री. म्हणजे 1 तास म्हणजे 30 डिग्री. म्हणजे आता बघा, 12 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत किती डिग्रीचा कोण तयार होतो, 30 डिग्रीचा. इथून पुढं 30 डिग्री. असं प्रत्येक तासाचं 30 डिग्री आहे. आणि मिनिटाचा जर विचार कराल तर ह्या 30 डिग्रीमध्ये सपोज 5 मिनिट असतात, तर 30 डिग्रीमध्ये 5 मिनिट म्हणजे प्रत्येक मिनिट कितीचा आहे, 30 डिग्रीमध्ये 5 मिनिट म्हणजे प्रत्येक मिनिट हा 6 डिग्रीचा आहे. म्हणजे 1 मिनिट पुढे गेलं की 6 मिनटं म्हणजे 6 डिग्री आपण पुढे जातो. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये पहा, आता याच्यातलं कोण कसं कॅल्क्युलेट करायचं हे तर डेफिनेटली आपल्याला माहिती. पहा, हे 30 डिग्री आहेत, कारण इथून पुढचा जो मिनिट आहे याची डिग्री आपल्याला काढायची अजून. तर तोपर्यंत हे 30 डिग्री आहेत, हे 30 डिग्री आहेत, हे 30 डिग्री आहेत, परत हे देखील 30 डिग्री आहेत, आणि हे आपल्याला काढायचं आता. म्हणजे हे 30 30 30 30 किती झाले, 4 वेळा 30 म्हणजे 120 डिग्री हे कम आलेले डेफिनेटली. आणि त्यानंतर आता याच्या पुढचं जर अँगल काढायचं तर ह्या मिनिट काटा 1 मिनिट पुढे गेला इथून, 25व्या मिनिटानंतर 26व्या मिनिटाला तो 1 मिनिट पुढे गेला, आणि एका मिनिटात किती डिग्री कवर होतं, 6 डिग्री कवर होतं. म्हणजे हा टोटल अँगल काढताना हे 120 डिग्री तर आहेच, प्लस 6 डिग्री ॲड करावं लागतील. आणि आता हे तास काटा आणि एवढा इथपर्यंतचा आपल्याला अँगल काढायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मिनिट काटा जेवढे मिनटं पुढे जातो त्याच्या निम्मे डिग्री तास काटा पुढे जातो. आता मिनिट काटा 26 मिनिट पुढे गेलेला आहे, 26 मिनिटं पुढे गेला तर त्याच्या निम्मे म्हणजे किती होतात, 13 डिग्री हे तास काटा पुढे जातो. एक ट्रिक लक्षात ठेवा. ओके, म्हणजे 13 डिग्री पुढे गेला. आता म्हणजे इथं 12 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत जर 30 डिग्री टोटल आहे, त्यापैकी 13 डिग्री पुढे गेला आहे. म्हणजे हा जो कोण आहे आपला, हा जो भाग आहे इथला, हा 13 डिग्री आहे. मग हा उरलेला भाग काढण्यासाठी काय करावं लागेल, 30मधनं आपल्याला 13 वजा करावं लागतील, ते उत्तर येतं 17. म्हणजे हा 17 आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये ॲड करावं लागेल. ते टोटल येतं आपलं किती, 143 डिग्री. आला का 151 आपल्याला, नाही आला. त्यामुळं हे आपलं उत्तर नाही. हे फक्त मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी, आणि आपल्याला ऑप्शन थ्रू चेक करावं लागणार. त्यामुळे पहिला ऑप्शन चेक केला, पहिला ऑप्शन उत्तर आलेलं नाही. आता दुसरा ऑप्शन चेक करायचा, 12:38. आता 12:38 जेव्हा होणार आहेत तेव्हा काय करतो मी, आता हे जेव्हा कट करतो मी, तास काटा मिनिट काटा, फक्त त्याची पोझिशन सांगतो आणि पटकन तुम्हाला कसं करायचं ते सांगतो. आता 12:38ला जो मिनिट काटा आहे तो आपला कुठं असणार, इथं 30 मिनटं होतात, इथं 35, इथं 40, याच्यामध्ये कुठंतरी इथं आपला काय असणार, हा मिनिट काटा असणार आहे 12:38. आणि 12 म्हणजे हा जो काटा आहे आपला तास काटा हा एवढा इथपर्यंत पुढं सरकलेला असणार आहे. बरोबर. आता आपण याच्यामधलं कोण फाईंड करायचं आपल्याला, त्यात तुम्ही 2 प्रकारे फाईंड करू शकता. असं हा एक कोण तयार होईल याच्यामध्ये, म्हणजे तास काटा आणि मिनिट काटामध्ये, तर हे रफ करतो मी, आणि हा एक दुसरा कोण तयार होईल. परंतु हा 151 डिग्री बघा, 180चा हाफ सर्कल असतं, म्हणजे 360 डिग्री. म्हणजे जो विशाल कोण असतो तो 180 डिग्रीपेक्षा जास्त असणार, आणि हा जो लघु कोण आहे तो 180 डिग्रीपेक्षा कमी असणार. मग आपल्याला 151 जर पाहिजे असेल तर आपल्याला ह्या साईडचं कोण मोजावं लागेल. त्यामुळे आपण जर कारण आपल्याला पाहिजे का, आपल्याला 151 कुठला कोण दर्शवतो. ओके, आता मोजून घेऊया आपण सिम्पली. याच्यामध्ये 30, हे 30, हे 30, आणि इथपर्यंत 30 किती झाले, हे टोटल 120 झालं. अधिक आता 120मध्ये हा मिनिट काटा जो आहे आता 38पर्यंत आलेला आहे. 38 म्हणजे 39 आणि 40, याच्यामध्ये 2 मिनिट आहे, म्हणजे 1 मिनिटासाठी 6 डिग्री. बरोबर, 1 मिनिटासाठी 6 डिग्री. मग 6 आणि 6 किती होतात, 12. 120मध्ये अधिक 12 मिळवावं लागतं तुम्हाला हे, तेव्हा हा कोण मेजर झाला. आता तास काटा किती पुढे गेला आहे हे पाहण्यासाठी, इथे पहा, तास काटा इथपर्यंत पुढे गेला आहे, तो किती पुढे गेला आहे, तर जेवढी मिनटं हा मिनिट काटा पुढे जातो त्याच्या निम्मे तास काटा डिग्री पुढे जातो. म्हणजे 38 मिनटं जर पुढे गेला असेल, 38 मिनिट जर पुढे गेला असेल मिनिट काटा, तर तास काटा हा त्याच्या निम्मे किती होतात, 19 डिग्री पुढे गेलेला आहे. आणि आपल्याला जितका पुढे गेला आहे तोच पाहिजे, ते 19 आपल्याला आता ॲड करायचं आहे. थोडं मी रब करतो बाकीचं. इथं काय काय आलं आपलं, 120 डिग्री, 12 डिग्री आणि 19 डिग्री. हे जर आपण ॲड केलं तर 9 2 11, 1 2 3 4 आणि 1 5, आणि हे 1 आलं 151 डिग्री. आपला दुसराच ऑप्शन जो आहे आपला तो फिट बसलेला आहे. आता हे सर्व याचं एक सार फक्त मी तुम्हाला सांगतो. म्हणजे इथून पुढे जर घड्याळातला काट्यांचा कोण तुम्हाला आलं
तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की पूर्ण सर्कल जे असतं, एक सर्कल म्हणजे घड्याळ हे सर्कलच एक प्रकारे. तर घड्याळ हे 360 डिग्रीचं असतं, बरोबर. 12 तास बरोबर 360 डिग्री. तर एक तास बरोबर 30 डिग्री येतं. आणि 1 मिनिट बरोबर किती येतं? 6 डिग्री येतं. हे लक्षात ठेवायचं. आणि जेवढे मिनिट, एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, जेवढे मिनिट्स हे मिनिट काटा पुढे गेला असेल त्याच्या निम्मे डिग्रीमध्ये तास काटा पुढे सरकतो. या 5-6 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. म्हणजे एवढं लक्षात ठेवलं तर तुमचं बऱ्यापैकी प्रश्न सोडवताना तुम्हाला याचा नेहमीच फायदा होईल. पुढचं पाहूया. आपल्याला काय विचारलं आहे? हा एक डेटा इनसफिशियन्सी म्हणजे एखादी विधा म्हणजे डेटा हा सफिशियंट आहे का नाही हे फाईंड करण्यासाठी असे प्रश्न आधीमध्ये येतात की जे तुमचा वेळ खातात किंवा अचानक तुम्हाला माहिती नसेल. तर हे प्रश्न कसे सोडवायचे म्हणून तुम्ही कन्फ्युजन होता. तर हे या प्रश्नाचा देखील आपण सराव करणार आहोत. आता पहा, ABCD या व्यक्तींचे सरासरी वय 30 वर्षे आहे. डीचे वय निश्चित करा असं आपल्याला म्हटलेलं आहे. आपल्याला काय दिलं आहे? पहिलं स्टेटमेंट दिलं आहे, एक विधान दिलं आहे, दुसरी डेटा दिलेला आहे. आणि त्यावरून आपल्याला काय सांगितलं आहे की मग केवळ 1 वरून माहिती भेटते किंवा केवळ 2 मधून माहिती भेटते किंवा 1 आणि 2 दोघांमधून माहिती पुरेशी आहे, केवळ विधान 1 मधून पुरवलेली विधा पुरेशी आहे पण विधान 2ची गरज नाही. असे वेगवेगळे ऑप्शन आपल्याला सेट केलेले असतात. तर आपल्याला फक्त ते चेक करायचे किंवा दोनही स्टेटमेंटमधली माहितीने आपलं उत्तर भेटत नाही असं पण असतं. त्यामुळे डीचं वय आपल्याला निश्चित करायचं. आता बघा, सरासरी 30 वर्ष म्हटलं आहे. सरासरी 30 वर्ष म्हणजे काय असतं? A + B + C + D याला डिवायडेड बाय 4 केलं तर ही सरासरी त्याची 30 असते. मग 4ने जर इकडे मल्टिप्लाय केलं तर यांचं वय काय येणार? A + B + C + D यांचं वय काय येणार? 4 × 12 120 वर्ष. पैकी आपल्याला काय म्हटलं? A आणि Cचं वय 60 वर्ष आहे. A आणि C यांचं वय किती आहे? 60 वर्ष. ते 60 वर्ष अधिक B + D तसंच ठेवूया 120 वर्ष. ठीक आहे. मग B + D जर पहिल्या स्टेटमेंटचा आपण वापर केला तर आपल्याला फक्त काय भेटते? हे 60 इकडे जाऊन मायनस होतील. मग 120 + 60 राहतं. मग B + D बरोबर 60. डीचं वय निश्चित झालं का आपलं पहिल्या उदाहरणाने? नाही. त्यामुळे केवळ एक उदाहरणाने आपलं उत्तर मिळत नाही. आता दुसरं विधान वापरूया. डी ही व्यक्ती A पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. डी ही व्यक्ती A पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. म्हणजे A जर x असेल तर D काय झाला? हा x - 10 येईल. बरोबर. मग आपल्या याच्यामध्ये टाकूया. आपल्याला फक्त आता इथं आपल्याला A + B + C + D बरोबर 120 आलं होतं. तर आपल्याला A आणि Cचं वय दिलेलं आहे 60 + B + D = 120. आणि D आता जर तुम्ही काय x - 10 मानाल, परंतु आपल्याला A पेक्षा A इथं आहेच नाही. A आणि Cचं आपल्याला माहिती आहे किती वय. ठीक आहे. जोपर्यंत आपल्याला चं काही रिलेशन मिळत नाही तोपर्यंत आपण म्हणजे डीचं वय हे कॅल्क्युलेट करू शकत नाही. आता एवढं त्याच्यावरून समजतं की A आणि Cचं वय जर 60 असेल तर उरलेलं B आणि D याचं देखील वय काय असणार आहे? 60. म्हणजे एकतर याचं कॉम्बिनेशन हे 40-20 पण येऊ शकतं किंवा हे 50-10 पण येऊ शकतं किंवा काही कॉम्बिनेशन येऊ शकतं. पण जोपर्यंत B आणि D यांचं रिलेशन काही आपल्याला दिलेलं नाही किंवा Bचं वय आपल्याला देत नाहीत तोपर्यंत आपण हे डीचं वय हे निश्चित करू शकत नाही. आलं लक्षात? त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते केवळ विधान म्हणजे विधान 1 व 2 मधून पुरवलेली विधा म्हणजे डेटा ही एकत्रितपणे पुरेशी नाही. ठीक आहे. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. फक्त आपल्याला जे आपलं ॲप्लिकेशन आहे नॉलेजचं तेवढं ॲप्लिकेशन करायचं आहे. जर उत्तर मिळत असेल तर ठीक, नाहीतर आपला क्वेश्चन म्हणजे ॲन्सर मार्क करायचं आणि पुढे निघायचं. आता पुढील प्रश्न आहे बघा. आता काय म्हटलं? कोणीतरी एकीने झाड पाडलं आहे आणि चौकशी करताना तुम्हाला पुढील प्रतिसाद मिळालेले आहेत. जर फक्त एकच प्रतिसाद सत्य असेल तर कोणी झाड पाडले असले पाहिजे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर यांनी सांगितलं काय की म्हणजे 4 जणांना क्वेश्चन जेव्हा विचारलं की कोणी झाड पाडले याची चौकशी करताना त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी जे उत्तर दिलेत त्यापैकी फक्त एकाच जणाचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे एक बरोबर बोलत असेल तर बाकी 3ही खोटे बोलले पाहिजेत. ही आपली कंडिशन आहे. ही ज्याने फुलफिल होईल तर मग ते फुलफिल झाली ती कंडिशन की मग आपल्याला उत्तर काय द्यायचं की झाड कोणी पाडलं हे सांगायचं आहे. अशा वेळेस आपलं सरळ जे पहिलं स्टेटमेंट आहे ते ट्रू मानून चालायचं. बरोबर. आता हे बरोबर बोलली. मी तारा काय बोलली बघा, मी हे केलं आहे असं सांगताना दया खोटं बोलली. दया काय म्हटली होती की दयामध्ये हे ताराने केलं आहे. मग हे जर खोटं असेल बरोबर ते खोटं असलं पाहिजे कारण ती काय म्हणते मी हे केलं हे सांगताना दया काय खोटं बोलली. म्हणजे हे ताराने केलं हे काय स्टेटमेंट खोटं आहे कारण आपण हे ट्रू मानलेलं आहे. पुढं आता हे दयाने केलेलं आहे. आयशा काय म्हणते हे दयाने केलेलं आहे. हे स्टेटमेंट देखील खोटं असलं पाहिजे. हे दयाने केलेलं आहे.
आणि मी हे केलं नाही, मी हे केलेलं नाही, म्हणजे गुणी जे बोलते हे देखील खोटं मानलं पाहिजे. तर असं जर आपण केलं तर काय होतं आहे, डेफिनेटली तिन्ही स्टेटमेंट खोटे येतात. आणि इथं बघा, मी हे केलं नाही हे जर खोटं, गुणी म्हणते मी हे केलं नाही आणि हे खोटं असेल तर डेफिनेटली झाड कोणी पाडलेलं आहे, गुणीने पाडलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला जर कन्फ्युजन वाटत असेल तर आता ठीक आहे, पहिल्यांदा आपण लकी ठरलो, पहिलं स्टेटमेंट बरोबर मानल्या आपल्या कंडिशन फुलफिल झाल्या. सपोज आपण दुसरं स्टेटमेंट खरं मानलं असतं, हे जर खरं असेल, गुणी काय म्हणते मी हे केलेलं नाही, म्हणजे गुणी खरं बोलते, तर बाकी तीनही स्टेटमेंट फॉल्स आले पाहिजे. आता बघा, आयशा काय म्हणते हे दयाने केले, हे दयाने केले, मग हे फॉल्स आहे, म्हणजे हे दयाने केलेलं नाही. 4 लोक आहेत आपल्याकडे, तारा, गुणी, त्यानंतर आयशा आणि दया. ओके, 4 लोक आहेत. तर गुणी म्हणती हे मी केलेलं नाही, म्हणजे गुणीने केलेलं नाही. आयशा काय म्हणते हे दयाने केलं, हे चुकीचं आहे, म्हणजे दयाने देखील केलेलं नाही. दया काय म्हणते ही ताराने केलं आहे, हे फॉल्स आहे. दया काय म्हणते हे ताराने केले, हे फॉल्स आहे, म्हणजे ताराने देखील केलेलं नाही. आणि तारा काय म्हणते मी हे केले, हे सांगताना दया खोटं बोलली आहे, मी हे केले हे सांगता हे फॉल्स असलं पाहिजे. दया काय बोलते, खरं बोलली असलं पाहिजे असं ती सांगते. दया हे खोटं बोलली, हे फॉल्स आहे, म्हणजे दया खरं बोलते, पण आपलं दया तर खोटं आलेलं आहे, राईट. त्यामुळे हे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट होऊन जातं. जरी म्हणजे हे असं होऊ शकत नाही ना दोन्ही, त्यामुळं हे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट झाल्यामुळे काय होतं आहे, कारण यातलं एक बरोबरच असलं पाहिजे, एक चूक असलं पाहिजे. म्हणजे आयदर हे ट्रू आणि हे फॉल्स असलं पाहिजे, किंवा हे ट्रू आणि हे फॉल्स असलं पाहिजे. परंतु इथं आत्ता आपलं कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आलं, त्यामुळं म्हणजे पहिलं स्टेटमेंट आहे ते ट्रू मानून जर आपण चाललो तर आपलं उत्तर काय येतं आहे, गुणी हे आपलं उत्तर येत आहे. थोडे ट्रिकी असतात असे क्वेश्चन्स. कधी कधी आपल्याला असं विचारतात की 3-4 लोक असतात, त्यातले ते 2 वाक्य बोलतात, एक खरं बोलतात, एक चुकीचं बोलतात. त्यावेळेस पण जे पहिलं येईल आपण ते त्यातलं एक ट्रू मानायचं, दुसरं फॉल्स मानायचं. ती जर कंडिशन फुलफिल झाली आणि आपलं उत्तर भेटलं ठीक, नाही ते पहिलं फॉल्स मानायचं, दुसरं ट्रू मानायचं. असे वेगवेगळे आपल्याला क्वेश्चन्स या टाईपचे असतात. ते पाहूया येतील पुढे हळूहळू. आता पुढचा प्रश्न पहा, काय म्हटलं आहे, 400 माणसं एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग हा 10 दिवसात पूर्ण करतात. तर दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसं, किती माणसं असं नाही विचारलं, किती अतिरिक्त माणसं असं विचारलं आहे, उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील. तोच आपला वर्ल्ड फेमस फॉर्म्युला की M1D1H1 MDH. ओके, M1D1H1 भागिले W1 इक्वल्स टू M2D2H2 भागिले W2. म्हणजे M म्हणजे काय, मेन म्हणजे माणसं, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. D म्हणजे डेज आणि H म्हणजे आर्स. ओके, W म्हणजे वर्क, किती काम झाले ते. आता पहा, पहिल्या याच्यानुसार मग M1 किती आलं आपलं, 400 आकडा ठेवून द्या. D म्हणजे पहिल्याचे दिवस किती, 10 दिवसात पूर्ण करतात ते काम. म्हणजे नंतर आर्स म्हणजे तास, किती तास काम करतात ते, प्रत्येकजण 9 तास काम करतात. डिवाइड बाय, आता काम किती कंप्लीट करतात, ते कामाचा 1/4 भाग कंप्लीट करतात, म्हणजे 1/4 काम कंप्लीट केलं. जर टोटल काम 1 असतं, आपलं टोटल काम किती असतं, 1 असतं. ह्या कामापैकी 1/4 भाग कंप्लीट केला, याचा अर्थ काम किती उरलं रे. जरी आपण सॉल्व केलं तर याला इंटू 4 करावं लागेल, वर आणि खाली. वर होईल 4 - 1 भागिले 4, म्हणजे 3/4 काम बाकी आहे. कॉमन सेन्स आहे, जर एखाद्या कामाचे आपण 4 भाग केले, 1 भाग आपण कंप्लीट केला, उरले किती काम मग, 1 2 3 भाग 4 पैकी, म्हणून 3/4 काम काय आपलं बाकी आहे. तेच आपल्याला पुढं वापरायचं ते गोष्ट, म्हणून ते सांगितलं मी. आता M2 म्हणजे दुसऱ्या कंडिशनमध्ये माणसं किती आहेत तीच आपल्याला काढायची आहेत. M2 द D2 म्हणजे काय, किती दिवस, 20 दिवसात काम करतात, गुणिले 20, आणि H2 म्हणजे तास किती करतात, ते 8 तास काम करतात. आणि किती भाग कंप्लीट करतात, तर 3/4, जे आता आपण काढलं 3/4 काम बाकी आहे ते. ओके, जर काम आपल्याला काही स्पेसिफिक काम दिलं नसेल तरी सरळ म्हणायचं की काहीतरी आपल्याला तेवढे भाकरी खायचीत, किंवा म्हणजे 1 भाकर खायची आपल्याला, ती काम म्हणजे 1 काम करायचे, त्यातला 1 भाग आपण खाऊन टाकला, किती भाग उरले, 3 भाग उरले, म्हणून 3/4 काम बाकी आहे. आता हे जर तुम्ही सॉल्व केलं तर पहा, म्हणजे ह्या 1/4 आणि 3/4 हे छेदामध्येच आहेत, आणि ह्या 4ला हा 4 कट होतो. सिम्प्लिफिकेशनमध्ये तुमच्या लक्षात येईल. जर नाही समजलं ते असंच ठेवा, 1/4 3/4. ओके, आता हा छेदाचा छेद आहे, म्हणजे हा 1/4 असा ह्या छेदाचा हा छेद आहे. छेदाचा छेद हा काय असतो, अंश असतो, म्हणजे तो काय होईल, वरती हे मी कट करतो आणि इथं लिहितो मल्टिप्लायला जाईल. इथं पण तसंच आहे, हा छेदाचा छेद आहे, राईट. तेव्हा हा 4 काय होईल, इकडं वर जाऊन तो मल्टिप्लाय होणार आहे. तेव्हा तसंच ठेवा, इथं 3 ठेवा, आणि इथं 1 राहिलेलं आहे आपलं फक्त. आता हे सॉल्व करायचा प्रयत्न करा. पहा, आता हे M2 फक्त एका साईडला ठेवा, बाकी सगळं आपल्याला या साईडला घ्या. आता दोन्हीकडे काय आहे, 4 कॉमन आहे, तो कट केला, बरोबर. जेवढं कट होते ते बघा, 10 1 10, 10 2 20, इथं 2 राहिले, राईट. 10 1 10, 10 2 20.
त्यानंतर 8 भाग जातो बघा याला. 8 1 8, 8 45 आणि 0. परत इथं 3 आहे. आता हा 3 काय होणार, इथं सगळं कट झालं, इथं 2 उरलं फक्त. ते लेगकडे इथं 25चा भाग गेला. इथं 25 राहिला, 1 राहिला, 9 राहिला. इथं काय राहिलं M2 आणि डिवायडेड बाय 3. आता 3 जे डिवाईडमध्ये आहे ते इकडे जाऊन मल्टिप्लाय होतील. म्हणजे ह्या साईडला फक्त M2 राहील. बरोबर इकडे काय येईल 25 गुणिले 9 गुणिले 3. आता 25 गुणिले 3 किती होतात 75 गुणिले 9 बरोबर M2. आता 75 गुणिले 9 करा. 9 5 45, 9 7 63 आणि 4 67 म्हणजे 675. म्हणजे M2 किती आला आपला 675. आता M2 675 आला, लगेच 675 मार्क करायचं नाही. आपल्याला विचारलं आहे काय, किती अतिरिक्त माणसं लागतील. म्हणजे हीच माणसं 400 माणसं तर काम करणारच आहेत, परंतु अतिरिक्त अजून किती माणसं एक्स्ट्रा लागतील तर 675 वजा 400 ते केलं तर आपल्याला उत्तर भेटतं 275. मग अतिरिक्त माणसं किती लागतील तर 275 हे आपलं उत्तर बरोबर आहे. खूप इझी, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, MDH भागिले वर्क, MDH भागिले वर्क, MDH भागिले वर्क हा आपल्याला पाठच करायचा. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलं आहे. दिलेल्या एका विशिष्ट जानेवारी महिन्यामध्ये नेमके 4 सोमवार आणि 4 शुक्रवार आहेत. तर त्या संबंधाने दिलेली कोणती विधान किंवा विधाने निश्चितपणे सत्य सांगता येतील. ठीक आहे, जर असा एखादा तर जानेवारी महिना क्लिअर केलेला आहे. म्हणजे आपल्याला माहिती जानेवारी महिन्यात दिवस किती असतात 31 दिवस असतात. 31 दिवस मग सुरू करायचं संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डे. म्हणजे हा रविवार, हा सोमवार, हा मंगळवार, हा बुधवार, हा गुरुवार, हा शुक्रवार आणि हा शनिवार असं जर असेल. ठीक आहे, तर डेफिनेटली एक गोष्ट लक्षात ठेवा, जो महिना 31 दिवसाचा असतो, जो महिना 31 दिवसाचा महिना असेल तर त्याच्या 1, 2 आणि 3 तारखेला जे वार येतात ते 5 वेळा येतात. किती वेळा येतात 5 वेळा येतात. जर तो महिना 30 दिवसाचा असेल तर त्याच्या 1 आणि 2 तारखेला जे वार येतात ते 5 वेळा येतात, 5 वेळा वार. तर तो महिना जर 29चा असेल तर त्याच्या 1 तारखेला जो वार येतो तो 5 वेळा येतो. आणि तो महिना 28 दिवसाचा असेल तर त्या महिन्यात कोणताही वार हा 5 वेळा येत नाही. लक्षात. तर जानेवारी महिन्यात आपल्याला माहिती 31 दिवस आहेत, मग कोणत्या तारखेला 5 वेळा वार येतील तर 1, 2, 3 तारखेला 5 वेळा वार येतील. आता आपल्याला म्हटले काय 4 सोमवार आणि 4 शुक्रवार आहेत. सोमवार 4 आहेत, हे सोमवार 4 आहेत आणि शुक्रवार 4 आहेत. शुक्रवार जर 4 आहेत तर सपोज आपण म्हणजे 1 तारीख इथं घेतली शनिवारी, तर 2 तारीख रविवारी येईल आणि 3 तारीख सोमवार येईल. त्यामुळे हे जमणार नाही. लक्षात, कारण सोमवार 4च वेळा येतो आहे, त्यामुळे शनिवारी 1 तारीख घेऊन जमणार नाही. ती तारीख रविवारी घेतली तरी 1, 2 आणि 3 म्हणजे हा जो आहे सोमवार तो परत 5 वेळा येतो आहे आणि तो 5 वेळा येऊन जमणार नाही. मग डेफिनेटली आपल्याला काय करावं लागेल, ती तारीख मंगळवारी घ्यावी लागेल. 1, 2, 3 लक्षात. तर हे आपलं म्हणजे उत्तराचा पहिला भाग रेडी झाला. हे फिक्स झालं आपलं की मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवशी काय असणार ते 5 वेळा येणार ते वार. हे 3ही वार 5 वेळा येणार, बाकी सर्व वार काय होणार 4 वेळा येणार. मग आता उदाहरण पाहूया. या महिन्याचा पहिला दिवस निश्चितपणे बुधवार आहे का पहिला दिवस बुधवार? नाही, कारण तो काय आहे मंगळवार आहे. त्यामुळे पहिलं उदाहरण चुकलेलं आहे. या महिन्यात 5 बुधवार आणि 4 शनिवार आहेत. बुधवार 5 आहेत का? आहेत. बुधवार 5 आहेत. 4 शनिवार 4 आहेत का? आहेत, 4 वेळा आहेत. या महिन्यातील शेवटच्या गुरुवारी 31 तारीख आहे. शेवटच्या गुरुवारी बरोबर इथं 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख आहे. शेवटच्या आठवड्यात इथं किती तारीख असणार 29, 30 आणि 31, कारण तेव्हाच ते काय होणार 5 वेळा येऊ शकतात ते. मग गुरुवारी शेवटच्या गुरुवारी 31 तारीख असेल तर डेफिनेटली हे देखील उदाहरण बरोबर आहे. दुसरं पण बरोबर होतं, तिसरं पण बरोबर आहे. आणि हा महिना मंगळवारी सुरू होतो का मंगळवारी सुरू आत्ताच पाहिलं आपण, तेव्हा हा देखील बरोबर आहे. त्यामुळे ब, क, ड हे बरोबर आहे. आता बघायचं पर्यायामध्ये काय फक्त अ, क नाही, ड वगळून सर्व नाही, अ वगळून सर्व बरोबर, अ वगळून सर्व काय आहेत बरोबर आहेत. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. हा खूप महत्त्वाचा डेटा आहे. तुम्हाला लक्षात कॅलेंडर जर तुम्ही पाहिलं तर हे तुमच्या लक्षात आलेलं असलं पाहिजे की 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेला जे वार येतात ते 5 वेळा येतात. 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेला येतात ते 5 वेळा येतात. 29 दिवसाचा महिना असेल तर तो 1 तारखेला जो वार येतो 5 वेळा येतो. आणि 28 दिवसाचा महिना असेल, मग हे 2 कंडिशन फक्त फेब्रुवारी महिन्याबाबतीत लागू पडतात. तेव्हा कुठलाच वार हा 5 वेळा येणार नाही. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा, खालील संख्यांपैकी किती संख्यांना 273 भाग जातो. आता 273 भाग जातो का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही काय करू शकता, प्रत्येक संख्येला 273 भाग देऊन पाहू शकता. पण त्यासाठी मग ते कन्फ्युजन वाढणार, परत एवढा वेळ लागतो आपल्याला.
तर सिम्पली 273 एक लक्षात येतं आपलं 3 डिवाईड होते, 3ने भाग जातो आहे, कारण यातल्या अंकांची बेरीज केली तर 7 आणि 2 10, 7 आणि 2 9 आणि 3 12, म्हणजे 3ने हा डिवाईड होतो. तर 3 याला डिवाईड केलं 3 9 27, 3 1 3, म्हणजे 3 गुणिले 91. परत 3 गुणिले 91 म्हणजे काय, 3 गुणिले 91 म्हणजे 13च्या पाड्यात आहे, 13 गुणिले 7, म्हणजे 273चे अवयव काय येतात, 3 गुणिले 13 गुणिले 7. म्हणजे डेफिनेटली ह्या तिघांनीही प्रत्येक संख्येला डिवाईड झालं तर आपण सांगू शकतो की ते 273ने डिवाईड होतात. तर थोडा वेळ लागेल फक्त. आता 3ची कसोटी आपल्याला माहिती, संख्यांची बेरीज काय आली पाहिजे, 6 आली पाहिजे. आता 273 गुणिले 2 केलं तर हे लगेच लक्षात येतं आपल्याला की हे 546 येतं, त्यामुळे याला चेक करायचं नाही. ठीक आहे, याला हे डिवाईड होते, हे डिवाईड होते, राईट. आता पुढं बघा, 6 आणि 5 11, 11 आणि 1 12 आणि 13, 13ला डिवाईड होते का, 3 नाही होत, मग 273ने पण डिवाईड होणार नाही. त्यानंतर 3 आणि 3 6 याला डिवाईड होते, 5 आणि 3 8 आणि हे 10 18 याला डिवाईड होते, 7 5 12, 12 आणि 6 18 याला देखील डिवाईड होते 3नी. त्यानंतर 8 आणि 3 11, 11 आणि 4 15 याला डिवाईड होईल, 9 आणि 6 15 आणि 5 20 याला डिवाईड होईल का, नाही होणार, याला नाही होणार, म्हणजे 273ने पण याला डिवाईड होणार नाही. 8 आणि 7 15, 15 आणि 9 24 याला देखील डिवाईड होणार आहेत 3नी. 2 संख्या कट झाल्या इथून. आता 7ने डिवाईड करून बघा, 7च्या पाडामध्ये बघा आता 7 त्रिक 7 चौक 28, त्यानंतर 7 2 14, 7 9 63, म्हणजे 7ने डिवाईड होते, 7ने पण याला डिवाईड होते. त्यानंतर 7 5 35, 7 0 0, 7 9 63 याला डिवाईड होत नाही बघा, कट झालं आहे. त्यानंतर परत याला 7 5 7, 7 8 56, 1 7 1 7, 6 उरले, 7 9 63. ठीक आहे, म्हणजे 7ने डिवाईड याला होतं आहे. त्यानंतर 38 22ला 7 5 35, 3 राहिले, 7 चौक 28, 42 याला डिवाईड होते 7ने. त्यानंतर 87 7 1 7, 7 2 14, 7 चौक 28, 7 8 56, 7ने याला देखील डिवाईड होत आहे. आता राहिलं 13, 13ने डिवाईड करून पाहूया. 13 2 26, 13 3 39, 13 1 13 जातो, 13ने डिवाईड जातो, म्हणजे डेफिनेटली याला 273ने आता डिवाईड होणार. 57 33 बघा, 13 चौक 52 राहिले किती, 5, 13 चौक 52 1, 13 1 13, म्हणजे याला देखील डेफिनेटली डिवाईड होत आहे. आता 38 22, 13 2 26, 122 राहिलं, 9 117, 117 म्हणजे 5, 13 चौक 52 याला पण देखील 13ने पूर्णपणे डिवाईड होत आहे. आता शेवटची संख्या चेक करूया, हे सग 78, 78 म्हणजे 9, 3 7 91, 2 26, 13 2 26, म्हणजे 13ने याला देखील डिवाईड होत आहे. म्हणजे कुठल्या संख्यांना 273ने भाग जात नाही आतापर्यंत भेटलं आपल्याला, 1 2 आणि 3, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. ओके, जर तुम्हाला 273ने डिवाईड करणं सोपं वाटत असेल तर 273ने डिवाईड करून देखील तुम्ही पाहू शकता. फक्त हे डिव्हिजनला छोट्या छोट्या संख्येने डिवाईड करणं सोपं जातं म्हणून, आणि थोडा हा डिफिकल्ट टाईपचा क्वेश्चन किंवा वेळ खाणारा क्वेश्चन, डिफिकल्ट नाही म्हणता येणार, याचं उत्तर कसं काढायचं आपल्याला माहिती आहे, फक्त थोडा वेळ याच्यामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, तुमच्या कॅल्क्युलेशनच्या स्पीडवर हे डिपेंड करतं. पुढचा क्वेश्चन काय पहा, श्री सुरेश हे दक्षिणेकडे तोंड करून ते डावीकडे वळले. या ठिकाणी उभे, दक्षिणेला तोंड करून उभे होते, त्यानंतर डावीकडे वळले. आता तोंड त्यांचं पूर्वेला झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी घरापासून 3 किलोमीटर प्रवास केला. आता इथून एवढं सपोज 3 किलोमीटर त्यांनी प्रवास केला आणि ते इथं आले, हे त्यांचं घरच आहे असं समजूया. त्यानंतर पुन्हा ते उजवीकडे वळले. आता उजवीकडे वळले म्हणजे ते क्लॉकवाईज वळणार खाली, या पॉईंटला क्लॉकवाईज कसं येणार, खालच्या साईडने. ओके, असं खालच्या साईडने क्लॉकवाईज वळले आणि त्यांनी 4 किलोमीटर प्रवास केला. आता ते किती किलोमीटर आले, 4 किलोमीटर आले. ठीक आहे, 4 किलोमीटर. नंतर ते डाव्या साईडला वळले, डाव्या साईडला म्हणजे पुन्हा या साईडला, आणि 9 किलोमीटर प्रवास केला. किती, 9 किलोमीटर प्रवास केला. आणि शेवटी ते त्यांच्या उजवीकडे वळले आणि त्यांनी परत 12 किलोमीटर खाली प्रवास केला. आता विचारलं काय, ते त्यांच्या घरापासून किती अंतरावर आहेत. आपण जर हे जॉईन केलं तर हे कुठंतरी जाऊन इथं खाली मिळते. म्हणजे हा 3 किलोमीटर प्रवास केला, त्यानंतर 4, नंतर हे 9, नंतर हे 12. आपल्याला काय करायचं, इथनं इथपर्यंत डिस्टन्स काढायचं आहे, इथनं इथपर्यंत डिस्टन्स काढायचं, कारण हा काटकोन त्रिकोण तयार होतो. यामध्ये हे पायथागोरसचं प्रमेय लागू होते. 3 4 5 पायथागोरसचं त्रिकूट आहे ते, त्यामुळे डायरेक्ट याची आपल्याला लेंथ काय भेटली, 5 भेटली. इथं 9 12 15, 9 12 15, त्यामुळे हे देखील पायथागोरसचं त्रिकूट लागू होते आणि आपल्याला भेटले. आता किती डिस्टन्स आहे आपण, 15 5 किती होतात, 20 किलोमीटर. तर 20 किलोमीटर म्हणजे ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर मीटरमध्ये दिलेलं आहे. 1 किलोमीटर म्हणजे किती असतं, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असतं. तो 20 किलोमीटर बरोबर काय येणार, 20,000 मीटर. तर 20,000 मीटर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे.
हे असे डिरेक्शनचे गणित सोडवताना तुम्हाला पायथागोरसचे त्रिकोटीचे आहेत ते म्हणजे ते पाठ असणं गरजेचे आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आता आपण. हे रब करतो मी. काय म्हटलं आपल्याला, एका व्यक्तीचे मुख पश्चिमेकडे आहे. व्यक्तीचे मुख पश्चिमेकडे आहे. थोडक्यात सपोज आता ती व्यक्ती इथं उभी आहे, तिचं मुख कुठल्या साईडला, पश्चिम साईडला म्हणजे ह्या साईडला आहे. ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45 डिग्रीतनं वळते. आता 45 डिग्री हे ह्या दिशा आहेत. आता हे टोटल हे 90 डिग्री असतं, तर हा एवढं काय आहे, हे 45 डिग्री आहे. तर 45 डिग्रीतनं वळते पश्चिमेकडं. ती घड्याळाच्या दिशेने म्हटलं, घड्याळाच्या दिशेने म्हणजे बरोबर वरच्या साईडला ती. आता तिचं तोंड ह्या दिशेला आहे. ठीक आहे, पुन्हा घड्याळाच्या दिशेने ती 180 डिग्रीतनं वळते. आता 180 डिग्री म्हणजे पहा, तुम्ही जर पाहिलं तर हे एवढं डिस्टन्स किती होते, हे 180 होते. कारण हे 45, हे 45, 90, हे 45, 90 आणि हे 90, 45 डिग्री म्हणजे 45, 45 4 वेळा म्हणजे 180 डिग्रीतनं. आता तिचं तोंड कुठल्या दिशेला आहे, ह्या दिशेला आहे. आता काय सांगितलं, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270 डिग्रीतनं वळते. आता पुन्हा 270 डिग्रीतनं वळायला लावायचं. हे 45, हे 45, हे 45 आणि हे 45, 180 डिग्री परत झाले. त्यानंतर हे 45 आणि हे 45 किती झाले, हे 90, 180 90 किती होतात, 270. आता त्यांचं तोंड त्या व्यक्तीचं ह्या दिशेला आहे. तर विचारलं आता तिचे मुख कोणत्या दिशेला आहे. ही दक्षिण दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, ही पूर्व दिशा आहे आणि ही उत्तर दिशा आहे. ही आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि हे नैऋत्य दिशा आहे. तर कोणत्या दिशेला त्याचं तोंड आहे, पर्याय क्रमांक 4 नैऋत्य किंवा साऊथ वेस्ट असं देखील म्हणू शकता इंग्लिशमध्ये. कारण हे साऊथ आहे आणि हे वेस्ट आहे, त्या दोघांच्या मध्ये म्हणून त्याला साऊथ वेस्ट म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, काय म्हटलं आपल्याला. या चिन्हाचा अर्थ असा होतो, यम हा यांचा मुलगा आहे. या चिन्हाचा अर्थ असा होतो की यम ही यांची बहीण आहे. या चिन्हाचा अर्थ असा होतो यम हे यांचे वडील आहेत. आणि या चिन्हाचा तर आपल्याला विचारलं आहे की सी ही ईची नात आहे, असं असणारं विधान कोणतं. सी ही ईची नात पाहिजे. आता पहिलं स्टेटमेंट, पहिलंच पर्यायतनं जायचं, चेक करायचं लगेच. आता इथं जर चेक केलं, एक लक्षात ठेवा, सी ही ईची नात आहे म्हणजे हे डेफिनेटली काय असणार, सी फिमेल असणार आहे. मग सीचं आता इथं फक्त नातं कोणाशी दिलं आहे, एफशी नातं दिलेलं आहे. तर सीचं एफशी नातं चेक करा आधी तुम्ही, सीचं एफशी. आता ह्या चिन्हाचा अर्थ काय पहा, कुठे गेलं हे चिन्ह, इथं आहे पहा. एम हा यांचं म्हणजे एम यांचे वडील आहे, म्हणजे एफ हे सीचे वडील आहेत. तर हे याचे वडील आहेत, याचा अर्थ हे मेल पण असू शकतं आणि हा फिमेल पण असू शकतो. हे वडील हे मेल फिक्स झालं, परंतु सी तर फिक्स होते का ती नात आहे का नातू आहे. त्यामुळं एवढं जरी चेक केलं तरी आपल्याला समजून जातं की पहिला ऑप्शन बसत नाहीत. दुसरा ऑप्शन चेक करूया, सी आणि बीचं पहा. सी आणि बीमध्ये चेक केलं तर काय होतं, तर ह्या चिन्हाचा अर्थ काय होतं, एम हा यांचा मुलगा आहे म्हणजे सी हा बीचा मुलगा आहे. सी हा बीचा मुलगा आहे, बरोबर. सी जर मुलगा असेल तर ती नात होईल का, नाही होणार. तर दुसरा ऑप्शन देखील आपला कट झाला. तिसरा बघा आता, सी आणि या बीचं रिलेशन. तर हे चिन्ह कुठे बघा, इथं आहे. एम ही यांची बहीण आहे म्हणजे सी ही बीची बहीण आहे. सी ही बीची बहीण आहे म्हणजे ही डेफिनेटली फिमेल येणार. त्यानंतर आता आपण हे कंटिन्यू करायचं. आणि नाही तर शेवटचा ऑप्शन इथं जरी पाहिलं आपण, ई आणि सीचं नातं, परत हा एम हा यांचा मुलगा आहे म्हणजे ई हा सीचा मुलगा आहे. ओके, ई हा सीचा मुलगा आहे. यातनं देखील ती नातं आहे का नाही ते कन्फर्म होत नाही. तरी आपण तिसरा ऑप्शन कंटिन्यू करून पाहू. बी आणि याचा अर्थ काय होतं, एम हा यांचा मुलगा आहे म्हणजे बी हा एफचा मुलगा आहे. बी हा एफचा मुलगा आहे. मुलासाठी आपण हे दाखवतो, एफचा मुलगा आहे म्हणजे डेफिनेटली बी हा पुरुष झाला. आणि परत काय म्हटलं, एफ आणि ईबद्दल काय सांगितलं आहे, परत हेच चिन्ह की एम हा यांचा मुलगा आहे म्हणजे एफ हा ईचा मुलगा आहे. एफ हा ईचा मुलगा आहे. ओके, इथं याच्यावरती ई येणार म्हणजे एफ हा ईचा मुलगा आहे म्हणजे हा मेल आला. आणि एफचा मुलगा कोणी बी आणि बीची बहीण कोणी सी म्हणजे सी ही डेफिनेटली ईची नात असणार आहे. बघा, सी ही नात असणार आहे आणि बी हा नातू असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर इथं फिक्स होऊन जातं. थोडं ऑप्शनमधनं गेलं की आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेट म्हणजे पूर्ण काढायची पण गरज लागत नाही, पूर्ण नातेसंबंध. थोडं फक्त व्यवस्थित पाहिजे. ISTI मेन्स 2021ला विचारलेला क्वेश्चन आहे. मेन्सला असे क्वेश्चन्स असतात. नेक्स्ट पहा, पुढील माहिती काळजीपूर्वक वाचावं, त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा. असं म्हटलं आहे, एक्स हा वायचा भाऊ आहे. एक्स हा वायचा भाऊ आहे. झेड ही एक्सची बहीण आहे. एम हा यांचा भाऊ आहे आणि एन ही वायची मुलगी आहे. तर एक्स हा वायचा भाऊ कसं लिहाल, एक्स हा वायचा भाऊ आहे, हा म्हणजे मेल येणार. झेड ही एक्सची बहीण आहे. आता झेड ही काय येणार, एक्सची बहीण म्हणजे ही फिमेल येणार. आता एम आणि एन या इथं कुठे एम आणि एनचा संबंध आहे त्याला बाजूला ठेवूया. एन ही वायची मुलगी आहे. एन ही वायची मुलगी म्हणजे वायची मुलगी कोण आहे, एन आहे म्हणजे ही फिमेल येणार. आणि एम हा एनचा भाऊ आहे. एम हा एनचा भाऊ आहे म्हणजे ते इक्वल टू येणार, हा मेल झाला. आता आपल्याला एमचा काका कोण असं विचारलं आहे. आता ही वरची एक भावंडांची जोडी आहे, हे खालची एक भावंडांची जोडी आहे.
त्याच्यात डेफिनेटली हा वाय हा मेल पण असू शकतो, हा फिमेल पण असू शकतो. म्हणजे वाय हा एमचा वडील पण असू शकतो किंवा आई पण असू शकते. जर आता आपल्याला विचारलं काय एमचा काका असणारी व्यक्ती कोण, पर्यायामध्ये असं यापैकी नाही किंवा हे किंवा ते असं दिलेलं नाही. आपल्याला क्लिअरली एक्स वाय झेड एन दिलेलं आहे. आता एन तर होणार नाही, कारण एन त्याची कोण आहे, बहीण आहे, त्यामुळे एन त्याचा काका होणार नाही. आता वाय पण होणार नाही, वाय काका कसं होईल, ते वडील किंवा आई असणार, त्यामुळे हा ऑप्शन देखील कट झाला. आता एक्स आणि झेड फक्त चेक करायचा. तर झेड हा काका होऊच शकत नाही का, कारण ती फिमेल आहे, त्यामुळे होणार नाही. त्यामुळे डेफिनेटली एक्स हा काय आहे, म्हणजे आपल्या याच्यानुसार एक्स हा त्याचा काका किंवा मामा येऊ शकतो. पण इथं ऑप्शननुसार आपल्याला काय करावं लागेल, पर्याय क्रमांक एकच निवडा लागेल. म्हणजे हा एकचा काका असू शकतो, बरोबर. म्हणजे आई इथं वाय जर फिमेल असेल, म्हणजे ही आई असेल, तर तिचा भाऊ हा मामा होईल. परंतु वाय जर मेल म्हणजे वडील असतील, तर वडिलांचा भाऊ हा एक्स हा काका होईल. त्यामुळे याचं लिहिताना आपण उत्तर काय लिहिणार, पर्याय क्रमांक 1 मार्क करून यायचं. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलं आहे. एका क्रिकेट स्पर्धेमध्ये 21 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी एक सामना होऊन त्यातील 4 संघ निवडले. त्या 4 संघांचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला व शेवटी 2 निवडून त्यांच्यात एक सामना झाला. तर स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले. ते जे आपले हस्तांदोलनाची गणितं असतात बघा, हस्तांदोलन किती झालं किंवा याची त्याच्याची मॅचेस किती झाल्या, तर ह्या गणितामध्ये काय करतात, आपण काय करतो, आता 21 संघांचा एकमेकांसोबत सामना आहे ना, तर एकूण सामने कसे काढायचे, 21 गुणिले त्याच्या अगोदरची संख्या किती, 20, त्याला डिवाइड बाय 2 करायचं. आलं लक्षात. तर हे जे आपण कॅल्क्युलेट केलं, हे 10 म्हणजे हे 210 होतात. हे 210 सामने इथं होणार, हे लक्षात घ्या. कारण सपोज आता बघा, इथं सपोज 3 लोक असते, 3 लोक, आता यांनी याच्याबरोबर सामना खेळला, यांनी याच्याबरोबर देखील सामना खेळला आणि यांनी याच्याबरोबर सामना खेळला. म्हणजे एकूण सामने किती होतात बघा, 1 2 आणि 3 सामने होतात. हे आपल्या सूत्राला बसते का पाहूया. 3 लोक होतं, त्याच्या अगोदरची संख्या घ्यायची 2 भागिले 2, हे कट झालं, उरले किती 3 झाले. 3 सामने आणि 3 उत्तर. म्हणजे आपलं हे लॉजिक बरोबर बसते. 21 संघाबाबत विचार कराल तर त्याला आधीची संख्या घ्यायची आणि म्हणजे n × n-1 डिवायडेड बाय 2. तर हे काय देतं सूत्र आपल्याला, ते एकूण सामने देतं. हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 210 सामने आधी होणार, बरोबर. 210 लिहूया. त्यानंतर आता 4 संघ निवडले यातले आणि त्या 4 संघाचं पुन्हा एकमेकांशी सामने झाले. मग परत तेच सूत्र आपलं, 4 गुणिले त्याच्या अगोदरची संख्या 3 भागिले 2, बेक कबे बेदुनी 4, म्हणजे 3 गुणिले 2 किती होतात, 6. म्हणजे परत एकूण सामने किती झाले, 6. 210 प्लस 6 किती होतात, 216. ओके. हे 90 तो येणारच नाही, 90 आणि 144 येणारच नाही का, कारण ऑलरेडी पहिल्याच राऊंडमध्ये काय होतात, 210 सामने होतात. आता एक तर 217 असणार किंवा 219 असणार. आता यातनं काय झालं, हे 4 संघाचे सामने झाल्यानंतर शेवटी 2 संघ वरती आले आणि त्यांच्यात एक सामना खेळला गेला. म्हणजे 216 अधिक 1 करावं लागेल, उत्तर येईल आपलं 217. एवढं सोपं हे आहे. पुढचं पहा. आता काय म्हटलं आपल्याला, हे प्रोबॅबिलिटीचं क्वेश्चन आहे, संभाव्यता असं त्याला म्हणतात. ओके. आजचं लेक्चर थोडं लेंदी होते माहिती आहे, परंतु जे डिफिकल्ट टाईपचे क्वेश्चन्स येतात तर ते आपल्या समोर आल्यावर आपल्याला पॅनिक व्हायचं नाही. त्या क्वेश्चनमधनं देखील आपल्याला मार्क्स काढता येतात. त्यासाठी थोडी त्याची प्रॅक्टिस देखील आपल्या सरावामध्ये ते असणं गरजेचं, म्हणून मी आज थोडे डिफिकल्ट क्वेश्चन चूज केलेले. आणि तुम्ही जर आत्तापर्यंत इथपर्यंत लेक्चर पाहतात, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात आणि तुम्हाला शिकण्याची आवड आहे. ठीक आहे. पुढचं पाहूया. आता आपण एका पिशवीमध्ये 2 लाल, 3 हिरवे आणि 2 निळे चेंडू आहेत. जर यादृच्छतेने, ठीक आहे, अवघड शब्द आहे, रँडमली म्हणतात इंग्लिशमध्ये, रँडम पद्धतीने, ओके, रँडम पद्धतीने म्हणजे रँडमली चूज केले, कोणतेही 2 चेंडू बाहेर काढले, तर त्यात एकही चेंडू निळा नसण्याची संभाव्यता काय असेल, म्हणजे प्रोबॅबिलिटी काय असेल. तर प्रोबॅबिलिटीचं आपल्याला सूत्र माहिती, प्रोबॅबिलिटी बरोबर काय असतं, n(a), म्हणजे जो इव्हेंट आहे आपला, काय इव्हेंट आहे आपला, की 2 चेंडू बाहेर काढायचा जो की निळा नसला पाहिजे, आणि डिवायडेड बाय n(s), म्हणजे सॅम्पल स्पेस. म्हणजे एकूण जर हे टोटल जर 7 चेंडू असतील, 3 आणि 2 5 आणि 2 7, 7 चेंडूमधनं 2 चेंडू बाहेर काढायचे. ओके. तर ते 2 चेंडूसाठी तो आपला सॅम्पल स्पेस असेल, आणि ते 2 चेंडू निळे नसले पाहिजेत, ही आपलं काय असणार आहे, इव्हेंट असणार आहे, तो n(a). ठीक आहे. त्यासाठी सिम्पल फॉर्म्युला आहे, म्हणजे 2 आणि 3 5 आणि 2 7, 7पैकी म्हणजे डिव्हिजनला सॅम्पल स्पेस कसा काढायचा, 7 चेंडूपैकी 2 चेंडू काढायचे, यांचं कॉम्बिनेशन वापरतात. ठीक आहे. कॉम्बिनेशन कसं हे सोडवायचं ते पण सांगतो, पण 2 गोष्टी असतात, एक परम्युटेशन आणि दुसरं कॉम्बिनेशन असतं. ओके. परम्युटेशन म्हणजे आपल्याला म्हणजे वर्ड फॉर्मेशन वगैरे असतात, जागा वगैरे फिक्स करायचे, किंवा वर्ड फॉर्मेशन 4 लेटर देतात, त्यापासून किती वर्ड्स तयार होतील असं जर विचारलं तर ते परम्युटेशन असतं. आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं ते, तर असे चेंडू वगैरे बाहेर काढायचे किंवा असे जे गणितं असतात ज्याच्यामध्ये एक हिरवा, एक लाल, एक निळा, एक पिवळा, असे जे कॉम्बिनेशन बनवतो आपण, तर ते कॉम्बिनेशनमध्ये येतं. तर इथं चेंडूसाठी आपण कॉम्बिनेशन वापरतो. 7पैकी 2 चेंडू आपल्याला बाहेर काढायचे, हा झाला आपला सॅम्पल स्पेस. आणि रँडमली ते 2 चेंडू काय नसले पाहिजेत, निळा नसला पाहिजे. म्हणजे काय असणार ते, एक तर तो लाल असू शकतो किंवा हिरवा असू शकतो, किंवा लाल आणि हिरवा असू शकतो. तर एकूण लाल आणि हिरवा चेंडू किती आहेत, 5. त्यापैकी ते काय निघू शकतात, 2 निघू शकतात. हा झाला तुमचा 5C2.
तर हे कसं सॉल्व करायचं कॉम्बिनेशन लिहिताना. आता 5C2 म्हणजे काय असतं, खाली जी संख्या असते 2, तर 2 म्हणजे 5च्या मागं 2 वेळा लिहायचं, 5 आणि 4 इथपर्यंत लिहायचं. इथं जर 3 असतं तर 5 गुणिले 4 गुणिले 3 असं मागंपर्यंत आले असते तुम्ही. ओके, हे फॅक्टोरियल्स असतात. परंतु ते सॉल्व केल्यानंतर ते उत्तर असंच येतं, 5 गुणिले 2 आणि खाली 2 × 1 लिहायचं, कारण 2च्या नंतर काय येतं 2 × 1 डिवाइड बाय 7C2. आता परत 7 मागं म्हणजे किती घरापर्यंत लिहिणार, तर तुम्ही 2 घरापर्यंत मागं लिहिणार. 7 गुणिले 6 डिवायडेड बाय 2 गुणिले 1. आता हे जर सॉल्व करायला गेलं तर हे 5 गुणिले 4 भागिले 2 गुणिले 1. ते डिव्हिजन याचा अर्थ असं असतं, ते डिव्हिजनमध्ये 7 गुणिले 6 भागिले 2 गुणिले 1. हे जे उलटं करून लिहाल तुम्ही, एक डिव्हिजन म्हणजे जर याचं गुणाकारामध्ये केलं तर अंश छेदस्थानी छेदांशस्थानी जातो, हे वरती आणि हे खाली येणार. म्हणजे ही साईड सेमच राहणार. 2 × 1 हे मल्टिप्लाय बाय आता 2 गुणिले 1 वरती जाणार आणि 7 गुणिले 6 खाली येणार. आता पहा हे कॉमन सेम आहे, हे कट होणार. ठीक आहे, मग राहिलं काय फक्त आपलं एन ऑफ म्हणजे प्रोबॅबिलिटी बरोबर काय राहिलं 5 गुणिले 4 डिवायडेड बाय 7 गुणिले 6. 2 × 4 2 × 3 5 गुणिले 2 होतात 10, 7 त्रिक 21. तर 10 भागिले 21 ही काय असणार आपली प्रोबॅबिलिटी असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. थोडं फक्त हे समजून घ्या. एवढं जर समजलं तुम्हाला आणि ते फास्टमध्ये कसं उत्तर काढायचं हे जरी समजलं तर तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. हे परम्युटेशन कॉम्बिनेशनचे जे किंवा हे असेच जे पिशवीतले चेंडू वगैरे असेच गणित आपल्याला जास्त येतात. त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून थोडी प्रॅक्टिस करू, जेणेकरून तुम्हाला ते क्लिअरली समजेल. आता काय म्हटलं आपल्याला, एका संयुक्त कुटुंबातील सर्वांपैकी 8 सदस्य केळी खात नाहीत, 7 सदस्य पपई खात नाहीत, 6 सदस्य पेरू खात नाहीत, 5 जण हे पपई व पेरू खात नाहीत, 2 जण हे केळी व पेरू खात नाहीत, 3 जण हे पपई व केळी खात नाहीत, 2 जण हे तीनही फळे खात नाहीत. तर सर्व कुटुंबातील सदस्यांची एकूण संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. आता हे जे प्रश्न आहेत आपले ते व्हेन डायग्राम किंवा आपण जे आहे फॉर्म्युला आहे यांनी देखील आपण ते सॉल्व करू शकतो. आता फक्त इथंच की व्हेन डायग्राम ही 3ची आहे. आधीपर्यंत जे आपण पाहत होतो ती व्हेन डायग्राम अशी 2ची होती. आता ही 3ची व्हेन डायग्राम आहे, म्हणजे की थोडं डिफिकल्ट जातं, परंतु तुम्ही जर समजून घेतलं ते तुम्हाला खूप सोपं जाईल. ठीक आहे, सपोज हे केळीचं सर्कल आहे, हे पेरूचं आहे, सॉरी हे पपईचं आहे आणि हे पेरूचं सर्कल आहे. आता सगळ्यात अगोदर कुठली प्लॉट करून घ्यायचं तर जे कॉमन आहेत ते आधी लिहायचे. आता सगळ्यामध्ये तिन्हीमध्ये जे कॉमन आहे ते पहिले लिहा. काय 2 जण काय तिन्ही फळं खात नाहीत, 2 जण इथे येणार राईट, कारण हा जो पॉईंट आहे तिन्हीसाठी कॉमन आहे, त्यामुळे 2 जण हे तीनही फळं खात नाहीत. म्हणजे हे स्टेटमेंट कट झालं. आता हे आता परत वापरायचं नाही. पुढे काय म्हटलं, 3 जण पपई व केळे खात नाहीत. पपई आणि केळे, पपई आणि केळेमध्ये इथं 3 जण असले पाहिजे ह्या कॉमन भागामध्ये. पैकी इथं 2 ऑलरेडी आहेत, म्हणलं किती उरला, एकच उरला. कारण आपल्याला असं म्हणलं आहे का फक्त पपई आणि केळे खात नाही, आपल्याला काय म्हणलं पपई आणि केळे खात नाही, म्हणजे डेफिनेटली हे 2 पण त्याच्यामध्ये येणार, त्यामुळे ते कट करा. 3 जण पपई व केळे खात नाहीत. आता 2 जण केळी व पेरू खात नाहीत, 2 जण केळी व पेरू, केळी आणि पेरू. आता 2 जणांपैकी बघा फक्त आपल्याला म्हटलं आहे का फक्त नाही म्हटलं, त्यामुळे इथं 2 ऑलरेडी आहे, त्यामुळे फक्त केळी आणि पेरू न खाणारे 0 लोक आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे कट झालं. त्यानंतर 5 जण पपई व पेरू खात नाहीत, 5 जण हे पपई आणि पेरू. आता पपई आणि पेरू खात नाहीत 5 जण. तर 5 जणांपैकी 2 जण ऑलरेडी ह्या पॉईंटला आहे बघा, हे त्यांचं कॉमन सर्कल आहे. तर उरले किती, 3 उरले राईट. आता पुढं काय म्हटलं आपल्याला बघा, म्हणजे हे देखील कट झालं. आता 6 सदस्य पेरू खात नाहीत. आता पेरू बघा, पेरू खाणारे किती आहे 6 सदस्य, पण ऑलरेडी ह्या पेरूच्या सर्कलमध्ये किती लोक आहेत पहा, 3 आणि 2 5, म्हणजे उरला किती 1 सदस्य. म्हणजे आता 6 सदस्य झाले कंप्लीट पेरू खात नाही, म्हणजे आपलं स्टेटमेंट फुलफिल झालं. त्यानंतर 7 सदस्य पपई खात नाहीत. 7 सदस्य पपई म्हटलं पहा, 3 आणि 2 5 आणि 1 6, इथं किती उरलं मग अजून एक 7 झाले 7. आणि 8 सदस्य केळी खात नाहीत. 8 सदस्यापैकी इथं 2 आणि 1 3 आहे, म्हणजे राहिले किती 5 सदस्य. ओके, आता हे जर तुम्ही सर्व मोजले तर तुम्हाला हे एकूण त्या कुटुंब सदस्यांची संख्या मिळेल. आता पहा, हे 5 आणि 1 6 आणि 1 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 1 13, म्हणजे एकूण सदस्य किती आहेत, पर्याय क्रमांक 2 13. हे असं देखील तुम्ही करू शकता, किंवा हे जर समजण्यास सोपं जात नसेल तर याचा फॉर्म्युला असा आहे, फॉर्म्युला पण सांगून देतो मी. ए युनियन बी युनियन सी म्हणजे टोटल घरातली संख्या. ओके, एची बेरीज अधिक बी अधिक सी वजा ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी मधले कॉमन, म्हणजे हे सपोज ए बी सी असेल तर ए आणि बी मधले हे कॉमन, मायनस परत ए इंटरसेक्शन सी, ए आणि सी मधले कॉमन हे मायनस बी इंटरसेक्शन सी.
बी आणि सी मधले कॉमन हे, आणि प्लसमध्ये काय करायचं, ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी, म्हणजे हे जे आहेत तिघांमध्ये हे जे कॉमन आहेत ते. ओके, ही टोटल कुटुंब संख्या येणार, ही एची संख्या, बीची संख्या, सीची संख्या, ए आणि बीचे कॉमन असणार आहे, ए आणि सीचे कॉमन असणार आहे, बी आणि सीचे कॉमन असणार आहे, आणि ए बी सीचे कॉमन असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये देखील तुम्ही व्हॅल्यूज टाकल्या. आता एच्या ठिकाणी सपोज किती आहे, ए म्हणजे आपण केळीवाला जर मानले तर केळीवाले 8 येणार, अधिक पपईवाले 7 येणार, अधिक सी पेरूवाले किती येणार, 6 येणार, वजा ए बी म्हणजे पपई आणि पेरू खाणारे हे 5 धरा, नंतर दुसरं कॉमन हे -2 -3, आणि अधिक तिघही मध्ये जे असणारे ते 2 आहेत. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट 8 आणि 7 होतात 15, 15 आणि 6 होतात 21 वजा 5. आता हे वजा 5 वजा 2 आहेत, ते होताना त्यांची बेरीज होत्या, वजा 2 वजा 5 वजा 2 किती होतात, वजा 7 होतात, वजा 7 वजा 3 वजा 10 अधिक 2, 21 वजा 10 किती होतात, 11 अधिक 2 बरोबर किती होतात पुढचे 13. आलं उत्तर. याने देखील आपलं उत्तर येतं. वेन डायग्रामने देखील आपण प्लॉट करू शकतो. फक्त वेन डायग्राम इझी आहे, फक्त ते तुम्ही व्यवस्थित ते प्लॉट करता आलं पाहिजे. तुम्हाला फक्त विचारले की एकूण विचारले, हे जर तुम्हाला समजलं तर वेन डायग्रामने देखील तुमचं उत्तर फास्टमध्ये निघू शकतं. ठीक आहे, थँक्यू. मग थांबूया. शेवटचा प्रश्न होता, थोडं लेंदी झालेलं लेक्चर, पण डेफिनेटली पहा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. थँक्यू.